हरे कृष्णा प्रभूजी. खूप छान समजावून सांगितलं आणि मला पटलं पण आहे बऱ्यापैकी. कारण आता परवा पण असा एक इन्सिडेंट झाला, की माझ्या भावाचा एक मित्र आहे. तो गिरनार पर्वतावर गेलेला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला आणि 100 पायऱ्याच बाकी होत्या आणि त्याला अटॅक आला. ओ माय गॉड. आणि अच्छा, जेव्हा जस्ट पोचणार होता. हां, राइट. हो. मी असा विचार केला म्हणजे मी हेमांगिनी माताजींशी पण बोलली, तर ती तीच म्हणाली, की कर्म. जेव्हा की त्याच्या घरी एक बहीण आहे जी वेडसर आहे आणि आई आहे ती बिचारी म्हातारी आहे. त्याचं लग्नही नव्हतं झालं. सो म्हणजे असं त्या दोघींचेही ते कर्म होते त्यांचे आणि त्याचंही त्या दिशेने तिकडे गेला. पण तो गिरनार पर्वतावर गेला आणि अशा चांगल्या ठिकाणी त्याचा मृत्यू आहे ना, की ज्या प्रत्येक पावलावर दत्तगुरूंचं वास असतो, असं म्हणतात. आणि आहेच तिकडे प्रत्येक पावलांवर. करेक्ट. तर करेक्ट. मग त्याचं पण किती चांगलं नशीब आहे ना, असं पण आपण एका दृष्टीने म्हणू शकतो. एका दृष्टीने हेच म्हणू शकतो की त्याचा म्हणजे ऍटलिस्ट ही वॉज सो फॉर्च्युनेट, इतका तो भाग्यशाली आहे की ऍटलिस्ट तिथे त्या गिरनार पर्वतावर ते पण 100 पायऱ्याच राहिलेले तिथे त्याने देह त्यागला त्याने. तर हे ऍक्च्युली जेवढे पण आपले जे आयु आहे किंवा मृत्यू जे आहे ऑल कॅल्क्युलेटेड. सगळं ठरलेलं असतं कोणाचं कुठे काय. जसं मी ते चिमणीची स्टोरी सांगितली, बराबर तो त्या टायमाला तिकडे पोहोचतो. तो रिचेस काही काही कॅल्क्युलेशन करा, बराबर त्याच टायमाला ते होणार आहे. त्याच्या 1 सेकंड आधी नाही, 1 सेकंड नंतर नाही. वेल प्लॅन. तर कर्म जे आहेत, आपण जर पाहिलं तर पुढे 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा जाऊ, भगवान म्हणतात इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. हे असं कसं झालं असं. भगवान म्हणतात की गहना कर्मणो गती, हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे इव्हन जे खूप मोठे पंडित आहे, ज्ञानी लोक आहेत, त्यांना पण हे समजत नाही की कर्म असं कसं काम करतात. तर वी कॅन अंडरस्टँड किती कॉम्प्लेक्स हे जे जाळं आहे ते भगवंतानी बनवलं आहे. आपल्याला समजत नाही तर त्याला बनवायला किती त्यांनी आणि ब्रह्माजी हे सगळे त्यांना मदत करत असतात की बराबर ह्या टायमाला इथे हा पोहोचला पाहिजे. जसं सुभाल प्रभू आता एक रिसेंटली आले, तर तुम्ही ऐकलं असेल तो लेक्चर, की जेव्हा 2 गाड्यांची जेव्हा ठोकर होते, तर तो जेव्हा निघतो किती एक 20 किलोमीटर आधी, 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आधी तो निघाला असेल. हा जो व्यक्ती आहे तो कुठून निघालाय, त्यांचं सिग्नल, त्यांचं ट्रॅफिक सगळं इज सो कॅल्क्युलेटेड. बराबर त्या पॉइंट वरती ते एक दुसऱ्याला ठोकतात. आणि जे काही नुकसान आहे गाड्यांचं असो किंवा शरीराचं असो किंवा प्राणाचं असो, इट्स एव्हरीथिंग इज सो कॅल्क्युलेटेड. भगवंतांनी जे डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेव. म्हणून सारखं भगवंताचं नाव घेत राहिलं पाहिजे. भगवंता, जसं तुकाराम महाराज, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आपण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम. सारखं भगवंताचं नाव घेत राहिलं तर हा जो चक्कर आहे, हे जे 84 लाख आता जर प्राण गेला, हे आता ज्यांचे असं नाही त्यांचा नाश नाही झाला. कुठल्याही आपण पाहिलं दुसऱ्या अध्यायामध्ये, दे आर गोइंग टू कम बॅक इन सम अदर फॉर्म. आणि ते येऊन परत आपलं कर्म करतात. आणि अर्जुनाला पण तेच सांगतात, तू काळजी नको करू, तुझ्या आजोबाला तू मारतोय म्हणजे ते त्यांचं एंड नाहीये, द एंड नाहीये. अगेन ही विल कम बॅक. आता ते म्हातारे आहेत, किती तेव्हा ते जवळ 400 वर्षाचे होते. ही इज गोइंग टू गेट अ न्यू बॉडी, रिज्युविनेटेड, ही इज गोइंग टू एन्जॉय मोर. आता तो म्हातारा झाला 400 वर्षाचा, काय एन्जॉय करणार. सो गिव्ह हिम अ गुड बॉडी. ते भगवान सांगतात. ऍक्च्युली होतं काय, आपण ऍक्सेप्ट का करत नाही, कारण ते जे पूर्ण प्लॅनिंग आहे ते आपल्याला समजत नाही, ते फिलॉसॉफी आपल्याला समजत नाही, भगवंताचं काय, भगवद्गीतेमध्ये काय संदेश दिला तो समजत नाही. आणि म्हणून आपल्याला काही ऍक्सेप्ट करणं इतकं डिफिकल्ट होतं की अरे भगवंताने असं का केलं, हा कसा मरण पावला, हा गरीब काय, हा आंधळा काय, तो लंगडा काय. बट इट इज ऑल, जे काय होत आहे इट्स ऑल बिकॉज ऑफ फर्स्ट थिंग आवर ओन कर्म. आपले जे कर्म त्याच्यामुळेच होत आहे. आणि एव्हरीथिंग इज प्लॅन. त्या कर्माप्रमाणे तिथे दिलेलं आहे की बाबा हा एवढी वर्ष जगणार, तो तेवढी वर्ष. आणि या त्याच्या आयुष्यामध्ये पण जे काही 100 तर आय नॉट से आजकाल 100 कोणाचं राहिलं आहे, मॅक्सिमम 70-80, त्याच्यामध्ये पण एव्हरीथिंग इज कॅल्क्युलेटेड. कुठे काय होणार आहे एव्हरीथिंग इज कॅल्क्युलेटेड. आणि असं नाही की अचानक काही घडत नाही की अरे हा गेला इकडे ऍक्सिडेंट झाला, नाही. इट इज प्लान्ड. त्याच टायमाला बरोबर जे आहे
प्रत्येक जी घटना घडायची असते, जे काही चांगलं व्हायचं असेल किंवा जे काही वाईट व्हायचं असेल, त्या टायमाला बराबर तो तिथे उपस्थित राहतो. हरे कृष्ण. येस, हेमांगी माताजी.